नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, कालच्या आणि परवाच्या भागामध्ये आपले हे लाडके पाहुणे झी मराठीच्या या मंचावरती आलेले आहेत. या नव्या फार्म हाऊस मध्ये हा भाग रंगलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करतो आपले लाडके स्वप्नील जोशी सर यांचं सुद्धा. सुरुवात करूयात सर आजच्या भागात. अद्वैतकडे आता येणार आहे सौमित्र. अद्वैत सुद्धा धमाल असणार. लहानपणापासून तू पण खूप किस्से केलेले असणार, कारण ती रांगोळीचं सांगत असतानाच तुझं पटकन सुरू झालं होतं की मी पण केलंय. तर काय काय किस्से केलेत आपण? हो, म्हणजे या सगळ्यांच्या खूप गोड आठवणी आहेत. माझ्या खूप भयंकर आठवणी आहेत. टाइम बॉम्ब हा प्रकार आम्ही तो शोधला, प्रॉपर शोधला. ह्या लहानपणची गोष्ट आहे. सुतळी बॉम्बच्या वातीला पुढे उदबत्तीचा तुकडा लावायचा आणि ती उदबत्ती पेटवायची आणि आपल्याला जी माणसं त्रास देतात, जी क्रिकेट खेळायला देत नाहीत किंवा त्यांच्या घराजवळ जाऊन आम्ही ठेवायचो आणि घरी येऊन शांतपणे बसायचो आणि दाणकन फुटला की मग घरात बसून हसायचा तो माणूस बाहेरून आरडाओरडा करायचा. हे आम्ही खूप केलं लहानपणी. आणि किडे म्हणजे खूप रे, खूपच. लोकांच्या रांगोळ्या खराब करणं, पणत्यांचं तेल त्याच्यावर ओतणं वगैरे, म्हणजे विध्वंसकच होतो आम्ही. पण मला असं आठवतं, शाळा म्हणजे बालमोहन विद्या मंदिर मध्ये होतो, तर दिवाळीची वही सजवणं हा एक मला माझी एक म्हणजे खूप गोड आठवण आहे आणि मी ती मिस करतो अजूनही. आणि ते फक्त आणि मुलंच करायचे, त्यांना पालकही आम्हाला कधी मदत करायचे नाही. आपण स्वतःच काहीतरी क्रिएट करायचं. दिवाळीची वही मात्र माझी सगळ्यात स्ट्रॉंग आठवण आहे. वा वा वा. शनायाकडे आता येणार आहे. शनायानी म्हणजे सिरियल मध्ये तर खूपच किडे केलेले आहेत, सगळ्यांना माहितीये. खूप पर्सनल आयुष्यात दिवाळीची अशी गंमत धमाल काय काय केली आहे? मी खूप लहान असताना मला फुलभाजी सतत फिरवायची असायची, पण मला भीती वाटायची, कारण ठिणग्या उडतात हातावर. तर माझ्या वडिलांनी काय करावं, आपली कपडे वाळवण्याची जी काठी असते लांबच्या लांब, त्याच्या एका टोकाला पलीकडे फुलभाजी जोडली आणि मी इकडनं ती अशी अशी फिरवायची आणि मला मज्जा यायची. आपण ते दुसऱ्याच्या घरात जात असेल त्याचं काय? त्यांना किती त्रास. बर, रसिका ही सुंदर गाते हे मला मध्यंतरी कळालं आमच्या दुसऱ्या एका कार्यक्रमातून, पण या मंचावरती कधी गायन झालं नाही तुझं. तर आज इतका छान सणाचा दिवस आहे, आमची इच्छा आहे दोन ओळी जर गुणगुणलीस तर मजा येईल. मी राधिका राधिका मी प्रेमिका, तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम, तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम, रंगले जयाचे मी राधिका राधिका मी प्रेमिका. धन्यवाद. वा वा वा, क्या बात आहे. वा 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 वा. आता येणार आहे मायाकडे. माया तशी दिसायला शांत आहे, हळूहळू तिचे फटाके फुटतील सिरियल मध्ये असं मला वाटतंय, कारण आता तर कुठे सुरुवात आहे मायाची. पण जसे हे बाकीच्यांनी किस्से सांगितले तसे तुझे दिवाळीचे काही किस्से आठवत आहेत का? एक आठवण आहे की लहानपणापासून दिवाळीला काही ना काही गिफ्ट मिळतं आणि आई बाबा कपडे घेतात त्यांच्या चॉईसचे. तर आता गेल्या काही वर्षांपासून ते बदललंय आणि पैसे मिळतात मग की तुम्ही तुमच्या चॉईसने घ्या. आणि मग आता गेल्या वर्षीपासून मी असं ठरवलंय आणि त्यांना सांगितलं की या वर्षीपासून तुम्ही पैसे तर द्याच, पण कपडे पण घ्या तुमच्या चॉईसने, कारण ते एक रिच्युअल मला जपायचं आणि ते पुढे न्यायचं त्यासाठी. वा 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 वा. दिवाळीत असे बाकीचे किडे नाहीत केलेले आहेत. मी किडे नाही, खरंच म्हणजे जसं रसिकाचं मत होतं ना की खरंच रांगोळी काढण्याची ती प्लॅनिंग असते की पहिल्या दिवशी काय रांगोळी काढायची, दुसऱ्या दिवशी कशी रांगोळी काढायची, आणि हे सगळे रांगोळी पुस्तक हे खूप. ज्या सोसायटीत हे राहतात हा, दिसतंय मला की यांनी काढलेली रांगोळी आणि हे ते म्हणजे तुम्ही बघा ना, सिरियल मध्ये जी पात्र साकारतात
ते टोटली कॉन्ट्रास्ट. ज्या दोघी आगाऊ आहेत असं वाटावं प्रेक्षकांना. त्या बिचाऱ्या सोज्वळ शांत हरकती घेऊन गाणारी काय, ती रांगोळी काढणारी काय, हे रांगोळीवर तेल ओतणारी, ह्या डबल पैशांनी पुस्तकं विकणाऱ्या. असं कसं असू शकतात ही पात्र? बघा ना तुम्ही, म्हणजे काय. आणि चला हवा येऊ द्याचे आभार त्यासाठी, कारण आता आम्हाला डीएम्स मध्ये काही काही खूप वाईट वाईट बोलत असतात कधी. आता या निमित्ताने 2 दिवस का होईना जरा चांगले डीएम्स येतील. यस यस, येणार. हा टेलिकास्ट झाल्यानंतर बघा यांच्याविषयी काय येतील ते बघा. ते तुम्ही बघा आता काय कस्टमर कंप्लेंट्स येतील डबल विकलेलं. मी अद्वैतच्या बाजूने आहे. हा सर. अरे शेत पूर्ण पिकल्यानंतर ते कापायला पाहिजे ना, नाही तर नवीन कसं लावणार ते? काय तसंच जाऊ द्यायचं का? दुसरी रांगोळी काढायची ना तिथे. करेक्ट आहे. पण गिरीश ओकांचं अद्वैतवर एक वेगळंच प्रेम आहे, मी नेहमी बघतो. आणि अद्वैतचे केस पांढरे झाले की तो सरांसारखाच पुढे दिसणार आहे. याच्यात काय वावडेल नाही. मंडळी, आपण जर आता आलो फार्म हाऊस मध्ये, पण आपली जी थुकरटवाडी आहे तिथे पण काही घटना घडत आहेत. तिथं लग्नाला वैतागलेलं एक जोडपं आहे ज्यांना हवाय घटस्फोट, आणि त्यासाठी ते गेलेले आहेत एका वकिलाकडे. बघूयात ना आता काय घडतंय. त्यासाठी जाऊयात थुकरटवाडीत. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहल शिदम, कृष्णा घोंगे आणि भालचंद्र कदम. तुम्ही बोलू नका हो माझ्याशी. मला काय सांगता तुम्ही गप्प बसा. मी काय बोलणार आहे? का बोलायचं म्हणजे तुम्हीच गप्प बस, बोलायचं. एवढी वर्ष झाली, गप्प बस. हा, तुम्हीच गप्प बोलताय बस. एवढी वर्ष सगळं. आठवा ना, आठवा जरा. अरे ए बंद कर. इथं काय चाललंय, तुझं काय चाललंय? तुझं थोबड बघायची इच्छा नाही मला. माझं तुझं नाही रे, हिला बोलतो तुझं थोबड बघायची इच्छा नाही मला. हा, जसं काही तुमच्या थोबाडाला चांदीच चिकटली ना. मला पण नाही बघायचं तुमचं थोबाड. मला पण घटस्फोट पाहिजे म्हणजे पाहिजेच. हं? आणि माझं वाटलं असतं ना तुम्ही असे निघणार आहे तर मी लग्नच केलं नसतं तुमच्याशी. मला थोडी जरी कल्पना असती ना तू अशी वागशील तर मी लग्नच केलं नसतं तुझ्याशी. मी पोरांना पण सांगणार आहे जन्मभर ब्रह्मचर्य राहा म्हणून. या बघा, ही या माणसाची अक्कल. अहो, आपलं लग्नच झालं नसतं तर पोर कशी झाली असती? हा, मी असाच राहिलो असतो का लग्नाशिवाय? बघा बघा बाई, अहो तुमच्या जिभेला काही हाड आहे का? मला घटस्फोट पाहिजे म्हणजे पाहिजेच. हा, मी काही तर कोरोनाची लस टोचून घ्यायला आलोय का? मला घटस्फोट पाहिजे म्हणजे पाहिजे. हो, हे बघा, हे बघा, मला कळलेलं आहे तुमच्या स्किटचा विषय आज घटस्फोट आहे म्हणून. काय ते क्लिअर बोला ना, काय कळत नाही काय चाललंय तुमचं. सहज वेगळे कर. हा, म्हणजे तुम्हाला जे काय करायचं ते करा, मला हिच्यापासून वेगळं करा. पण मी हो, तुम्ही ह्यांचं काय ऐकू नका. तुम्ही माझं ऐका, मला ह्यांच्यापासून वेगळं करा. आपण ते घटस्फोटाचं कारण काय? मी सांगते. हेच कारण आहे. मी सांगते, आधी मला सांगू द्या. हेच कारण आहे घटस्फोटाचं. ठीक आहे, तुमच्या भावना समजू शकतो. तुम्ही बोला, अगदी बोला. नाही नाही, मी सांगत नसतो. आता हीच बोलेल काय ते. ए डुसके सांग. हा, तुमच्या सांग म्हणण्याने मी सांगणार आहे का? मी नसते सांगत. ठीक आहे, मी सांगतो. हा, आता कसं अशी बरी सांगू देईल तुम्हाला. मी काय बोलतो, तुमचं राहू द्या. मी बोलतो, मी ना- तू आमच्या मध्ये बोल नको, सांगून ठेवतो. मला काही कळत नाही. तुम्ही दोघं एकामेकाच्या सोबत आहे का एकामेकांच्या विरोधात आहे ते? आमचं असंच असतं. आम्ही एकमेकाचा जीव घेऊ, पण मध्ये जर कोण बोललं ना तर त्याची खेटराने पूजा मांडू. घटस्फोट कशाला घेताय? अहो, हिच्यामुळं मला सर्दी होती. गोळी खातो मी सर्दीची. कसं काय? अहो, ही रात्री झोपताना ना पंखा 5 वर ठेवते आणि AC 17 वर ठेवती. माहितीये का, सकाळी उठताना माझ्या पापण्यांवर ना बर्फ जमा होतो. तुम्हाला लहानपणापासूनच सवय येशीची. हो, पेंग्विन बघितला का? लहानपणापासून तसं काहीचा जन्म स्वित्झर्लंडलाच झालाय. अरे मायरी पंखा आहे, टेबल फॅन आहे, टेबल फॅन. तो पण रेल्वेतून चोरून आणलेला. हे काठीने फिरवा लागतो असं करा तेव्हा फिरतो तो. त्या पंख्याचं तोंड जिकडे वळेल तिथं झोपायचं, नाही तर अंतरून घेऊन तिकडे जायचं. आणि ही म्हणून पेंग्विनच यायला लहानपणापासून सांगते सवय. ते काही असू दे, मला येशीची सवयच आहे. अहो, हा माणूस नाजूक आहे, त्याला मी काय करू? साधं झाडलं ना की शिंकतो, थंड पाणी प्यायलं की खोकतो. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत संसार करते ना असं फील येतो मला. बघा ही तरुणी बघा मला म्हणते, अहो घरामध्ये नुसत्या गोगल गाई फिरत असतात आमच्या. गोगल काय? हे केसाचे पुंचके. घरात एक जागा शिल्लक ठेवली नाही, नुसते केसच इकडे केस ते पुंचके. अहो, जेवताना सुद्धा ताटात एवढी केस असतात ना की असं वाटतं न्यूडल्सच खातोय. आणि दात करायला आपल्याला टूथपिक नाही लागत, फणी वापरतो मी. असे करतो ही.
या आईला केस आहेत का अस्वलाची केस गप्प बसा. उगाच काय पण सांगू नका. आहेत मला कळत नाही ह्या बायकांना केस बांधून मी विचारायला काय होतं आणि केसानं एवढी वासाची तेल लावती ना म्हणजे तुम्हाला म्हणतो मोहरी निलगिरी बदाम नंतर खोबरं एवढे पदार्थ जर स्वयंपाकघरात वापरले ना जेवणाला चव तरी येईल. हा आणि तुम्ही झोपेतून उठल्यावरती चुरगळलेली लुंगी तर 100 वेळा नाकात घातलेला रुमाल आणि ऑफिस मधनं घरी आल्यावर ते सुगंधी सॉक्स इकडे तिकडे टाकतात ते सांगा ना. म्हणून मला घटस्फोट हवाय. ऑफिस मध्ये कष्ट करतो मी तुझ्यासारखे नाही मोबाईलवर डीपी ठेवतो वेगवेगळ्या पदार्थांचे. मग मजा आहे ना तुमची घरी गेल्या वेगवेगळे पदार्थ खायला भेटत असेल तुम्हाला. कसली माझ्या एकदा दम बिर्याणीचा डीपी ठेवला होता तो बघून मी धावत पटकन घरी गेलो. मग खायला भेटली का नाही. कसलं खायला मिळती घरी गेल्यावर ही आपलं चेक करते ती मोबाईलवर किती लाईक्स मिळाले अख्खी दम बिर्याणी जळून खाक झाली माहितीये का तुम्हाला. अहो भाजीत एवढं तेल टाकती ना की भाजी पेळी ना त्याचे जे तेल उरल ना त्यातून भजे तयार होतील. फोटो अपलोडचं तर तुम्ही सांगूच नका. ह्यांनी एकदाही माझ्यासोबत फोटो अपलोड केलेला नाहीये ना म्हणून मला घटस्फोट पाहिजे. एकदा केला होता अपलोड. ऑफिस मधले लोक बघून काय बोलले माहितीये का अहो तुमचा भाऊ भारदस्त दिसतो तुमच्यासारखा. काय बोलणार बायकोने भाऊ कळत नाही त्यांना. मी पण केला होता एकदा ह्यांच्यासोबत फोटो अपलोड. मग? तर शेजारची बाई मला काय म्हणली आमचा पिंट्या मोठा झाल्यावर ह्यांच्यासारखाच दिसेल ना. आता तिचा पिंट्या ह्यांच्यासारखा का दिसेल. या अशा फालतू माणसासोबत ना मला राहायचंच नाहीये म्हणून मला घटस्फोट हवाय. फालतूवरून मला आठवलं हिचा भाऊ हिच्या लहानपणीच्या नवऱ्याला भाऊजी म्हणतो आणि मला अरे तुरे ए वगैरे. अरे काय इज्जत रिस्पेक्ट आहे का नाही मला. का रिस्पेक्ट देईल तो तुम्हाला. माझ्या बहिणीच्या लग्नात त्यांच्या कान पिळणीच्या वेळी माझ्या भावाला त्यांनी सोन्याची अंगठी दिली होती आणि तुम्ही तुझ्या आईचा घो अशी शिवी दिली होती. हा देणारच ना शिवी. अरे कान पिळणं रश्यात लिंबू पिळाल्यासारखं कान का पिळतो. आता दिसतं तुमचं तोंड काळ्या रश्यासारखं त्याला तो काय करणार. मला कसं नाही भावाचं जाऊ दे. नाही भावाचं जाऊ दे. झोपेत तुम्ही माझ्या आई बापाला शिव्या घालत असता ते. अरे कोण सांगतो झोपेत असतो म्हणून मी. बघा किती निलाजरा माणूस आहे तो हा. सारखा माझ्या माहेरच्या माणसांचा अपमान करत असतो आणि बाहेरच्या माणसांसोबत सतत माझा अपमान करत असतो. एकदा मी आंघोळीला गेले होते तेव्हा कचरेवाला आला होता. तो म्हणाला सुका कचरा आहे का. तर हा माणूस मुद्दाम त्याला म्हणाला की हाय पण तो आता ओला झाला असेल म्हणून. आणि माझा ऑफिस मध्ये अपमान होतो त्याचं काय नाही. माझ्यामुळे काय अपमान झाला तुमचा. माझ्या ऑफिस मधले कपडे आणि पाय पुसणी एकत्र वॉशिंग मशीन मध्ये टाकती. मला ऑफिस मधले काय म्हणतात मध्ये आलं वानपट आलं बघा. एवढा वास होतो ना कपड्यांना परफ्यूम मारून पण वास जात नाही माहितीये का. एक बाई माझ्या टेबल जवळ येत नाही वासच तेवढा येतो ना. नाही निदान ना मी घरात काम तरी करते हो. पण हा माणूस साधा इकडचा पेला तिकडे करत नाही. अरे कसा करणार 9 नंतर जड जात ना. एवढा कंटाळा आहे ना या माणसाला. साधा जेवणानंतरचा हात पण सुकाच ठेवतो तो वाळू देतो आणि मग असा झाडून टाकतो. एकदा तर बेडरूम मधनं आवाज दिला त्यांनी मला. मी म्हणलं बाई काय झालं एवढा जीव घाबरा गुबरा झाला. मी धावत तशीच गेले तर मला म्हणतात मी जरा बिझी आहे माझा कान खाजवून दे. आणि काय करतो ते मोबाईलवर पत्ते खेळत होते. हा तुझ्यासारखं नाही मोबाईल मध्ये शॉपिंग करतो मी. हिनं मागवलेले कपडे एक तर आमच्या बजेट मध्ये बसत नाही आणि आमच्या बजेट मध्ये बसले तर हिला बसत नाही. आणि तुमच्या मेंदूची काय साईज आहे. एकदा यांना मी सांगितलं कुकरच्या 4 शिट्ट्यानंतर गॅस बंद करा. मग केला का यांनी गॅस बंद. अरे कुकर फुटला तरी बंद नाही केला. अरे कसा करणार बंद. ही काय म्हणली 4 शिट्ट्यानंतर. एकच शिट्टी होती त्याला. 4 शिट्ट्यांच्या आवाजानंतर बंद करा असं बोलले असती तर झालं असतं ना ते. ही यांची अक्कल. ह्यांना मी एकदा म्हणलं अहो दूध घ्या तर म्हणतात दूध नको मला चहाच दे. मी म्हटलं अहो दूध घ्या तर म्हणतात नको अगं मला चहाच दे. मग मला सांगावं लागलं अहो दारावर दूधवाला आलाय त्याच्याकडनं दूध घ्या. मला ना दूध वेगळं आणि पाणी वेगळं करायचंय म्हणून मला घटस्फोट हवाय. कळलं का राजहंस. तुम्हाला सांगतो आमच्या बिल्डिंगच्या समोर एका बाईची ब्युटी पार्लरची टपरीच होती. अहो ही बाई तिच्याकडे फेशियल करायला जायची. 5 वर्ष फेशियल करत होती ही बाई. त्या टपरीची बिल्डिंग झाली पण हिचं काय झालं नाही. अहो फेशियल करून करून त्या बाईचा हात उजळला पण हिचा चेहरा बघा तसाच आहे. 2 मिनिटाच्या वरती बघू शकलात ना तुम्ही ग्रेट. माझा चेहरा आणि तुमची डेअरी पाहिली का. काय? बाप लेक समजतात आपल्याला लोक.
त्यांना म्हणलं जरा चालायला जा, जरा व्यायाम करा. मग जात नाही काय? जातो ना. जातात ना, चालायला जातात आणि येताना नाक्यावरची मिसळपाव खाऊन येतात. भूक लाग. आणि हिचं काय? आणि तुला सांगतो ते व्यायाम करायला. हा, करतेस मी योगा. हो, योगा. अहो मी जेव्हा चालायला जातो ना तेव्हा ही शवासन करत असती. शवासन. ही शवासन करता करता झोपती. मी 2 तासाने फिरून आल्यावर तिला उठवतो. ए बाई उठ. पटकन काय म्हणते मध्ये आत्ताच डोळा लागला. पटल असं तरी मला माणसाने. बघितलं, सतत सतत मला असं घालून पाडून बोलत असतात, म्हणून मला घटस्फोट घ्यायचाय. मला तर ना 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्टच कॅन्सल करायचं. ही फेऱ्या मारत असेल ना वडाचा धागाच कापून टाकतो. ते सगळं ठीक आहे हो, जरा माझं ऐका ना. मी नाही देऊ शकत तुम्हाला घटस्फोट. अहो काय बोलते, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? अडचण आम्हाला आहे, तू सॉल्व कर ना. ती तुम्हीच आहात ना, ते सहज वेगळे कर. अहो काय ना, मी फक्त इथं पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातली, बाकी काय नाहीये. तुम्ही जरा समजून घ्या ना. अरे मग तू इथं काय करतोय बगड्या? अहो म्हणजे काय माहितीये का, हे बघा माझं आहे ना आताच नुकतं लग्न झालं होतं. मी साहेबांना इथं रिसेप्शनची पत्रिका द्यायला आलो होतो, बाकी काय नाही. म्हणजे तू वकील नाही. आमचा उगाच वेळ वाया घालवलाय. नाही पण हा वेळ माझ्या कामाला आला ना. कसं काय? अहो मला आता तुमची भांडणं ऐकून आहे ना संसार करायची इच्छाच होत नाहीये. मला तर असं वाटतं ते रिसेप्शन वगैरे जाऊ दे. मी ना आता घटस्फोटाची फायलच टाकतो. आता जातो मी साहेबांकडे. लवकर तुमचं तुम्ही बघा काय ते लवकर. वा 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 वा. हॅलो साहेब, अभिनंदन. तुमच्याकडे क्लायंट पाठवलाय. हॅलो साहेब, हा या वेळेला जरा पेमेंट वाढवून द्या आणि बोनस बिनस द्या आम्हाला. काय दिवाळीची खरेदी करायची ना आम्हाला. हा हो. वा 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 वा. चला नवीन क्लायंट शोधू. चल. तर सोनाली, आता तुझ्याकडे येणार आहे. सगळ्यांनी दिवाळीचे किस्से सांगायला सुरुवात केलेली आहे. धमाल प्रत्येकाने वेगवेगळ्या वयात वेगवेगळी केलेली आहे. तुझे काय काय किस्से? मला असं वाटतं मी याच्या कॉम्बिनेशन मधली आहे. Okay. म्हणजे थोडीशी अशी आगाऊ, डॅम्बिस, मस्तीखोर, पण सिन्सिअर पण. म्हणजे तितकीच. म्हणजे मला असं आठवते की मी आजींमुळे संस्कार सगळे खरं तर आमच्यावर झाले. आणि आई पंजाबी, त्यामुळे मराठी संस्कार जे झाले ते त्यांच्याकडनं झाले. त्यामुळे रांगोळी, फराळ हे सगळं त्यांच्याकडनं आलं. सो लहानपणापासूनच मी त्यांच्याबरोबर रांगोळी काढायचे आणि ऑलमोस्ट प्रोफेशनल लेवलची रांगोळी मी काढते. पण माझे बाबा खूपच सेन्सिटिव्ह आहेत. त्यामुळे मी पहिल्या दिवशी काढलेली रांगोळी 5 दिवस दिवाळीत ते सतत तशीच ठेवायचे अजूनही. ऐकलत का तुम्ही? म्हणजे मी जरी नसले तरी ते असे गाढ करायचे की बाकी सगळं साफ करायचं, पण ती पहिल्या दिवशीची रांगोळी 5व्या दिवशीच पुसली जायची. आणि आजही ते जपतात. पण मला जरा आत्ता हे सगळं झाल्यामुळे जरा इमोशनल झालंय, कारण ही दिवाळी माझी माहेरी शेवटची दिवाळी असणार आहे. किती छान. हो, पुढच्या वर्षी पाडव्याला मी बहुतेक किंवा तो इथे असेल. गुड गर्ल. पण माझ्या घरी आत्ता इथे सगळंच अगदी लहानपणापासून मीच करते. ती साफसफाई असू दे, रोषणाई असू दे, फराळाचं असू दे. त्यामुळे आता आईबाबांचं कसं होणार पुढे माहित नाही. पण थोडंसं आता हे शेवटचं वर्ष असेल सगळ्यांबरोबर इथे. मलिष्का, आता तुमच्याकडे येणार. मलिष्काला आज या वेशात बघून मला इतका भारी वाटतंय, कारण मलिष्काचा वेश वेगळा आहे, सगळ्यांनी बघितलेला आहे. पण नऊवारीमध्ये तुम्ही आज आलाय. याच्या आधी तुम्ही नऊवारी कधी कधी घातली होती? घातली ना, जेव्हा मी फॅन्सी ड्रेस करत होती. मला हेच विचारायचं. सगळ्यांनी दिवाळीची गंमत सांगितली. तुमची दिवाळी आता तरी अर्धा वेळ रेडिओमध्येच जात असेल. मग अशी कुठली दिवाळी आहे का की ती तुम्ही लक्षात राहिली कारण तुम्ही कामात होतात? कारण तुम्हाला तर 24 तास काम करावं लागतं. नाही, असं काहीच नाही प्रकरण. मी खूप क्लिअर आहे. आणि आपण काम कशाला करतो? दिवाळी, क्रिसमस आपल्या कुटुंबाबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी. मी कॅथलिक आहे, तर माझा सण मोस्टली क्रिसमस असतो आणि क्रिसमस खूप धमाल असते, पण ते माझ्या घरी असतो. पण मला दिवाळी खूप 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 आवडते आणि मला पण रांगोळी करायची खूप हौस. पण आमच्या म्हणजे असं होतच नाही ना की रांगोळी. तर मी किचनमध्ये जाऊन हळदी आणि मिरचीचं पावडर
घेऊन आपल्या घराच्या बाहेर रांगोळी करायची. अच्छा, पण बघा ना, यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके वाजवायचे नाहीत, म्हणजे वाजवूच नाहीत तसं मला पर्सनली वाटतं, कारण इथे 2 डॉक्टर बसलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं असेलच की फटाके वाजवूच नाहीत, त्याचा त्रासच होतो. पण यंदाच्या दिवाळीत आपण जसं पाळतोय तसं पुढेही पाळायला पाहिजे. असं जरी असलं तरी एवढे सगळे कलाकार एका मंचावरती येणार म्हटल्यानंतर तर मग हे सगळे फटाके एकत्र आल्यासारखंच झालं ना. मी सगळ्यांना ऑब्झर्व केलं आल्यापासून मगाशी 5 मिनिटात. माझ्या असं लक्षात आलं की हे सगळेच फटाके आहेत, वेगवेगळ्या अर्थानं. बघा, स्वभावात सुद्धा आणि त्यांच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, जसं की मम्मीकडे बघा तुम्ही. मम्मी म्हणजे सुतळी बॉम्ब. त्याचं गेटअप पण थोडा थोडा आज तसाच आहे, सुतळी बॉम्ब सारखा. आणि सुतळी बॉम्बचं कसं असतं माहितीये का, भीती वाटते, बघितल्या भीती वाटते. तसं स्मिता तांबेंकडे बघितल्या पण भीतीच वाटते आपल्याला. आणि सुतळी बॉम्बचं कसं आहे, वाजलेला जरी सुतळी बॉम्ब दिसला तरी आपल्याला भीती वाटते, आपण 10 वेळा विचार करतो त्याच्या जवळ जायचं की नाही. तसं मम्मीचा दरारा आहे सध्या सगळीकडे, मम्मीची भीतीच वाटते सगळ्यांना. तसा एक मम्मी म्हणजे फटाका आहे. बरोबर. बरं मला सांगा, आसावरीची कुठला फटाका असतील? त्या फुलभाज्या. कसं काय ते? फुलभाज्या तुम्ही बघा, प्रसन्न वाटतं त्यांच्याकडे. लहान मुलांपासून वयस्कर माणसापर्यंत कुणीही फुलभाज्याला घाबरलेलं मला आठवत नाही. सगळ्यांना फुलभाज्या आवडतो आणि अत्यंत सुंदर दिसते. अत्यंत सुंदर फुलभाज्या. त्याच्यामुळे त्या म्हणजे माझ्यासाठी त्या फुलभाज्याच आहेत. फटाक्यात स्क्रीन घाबरतो म्हणा. त्या तुडतुडा फुलभाज्या तुम्हाला फक्त दिसत करणार ना. काही लोकांसाठी ते रूप पण फुलभाज्याचं असतं, ते आम्हाला माहिती आहे. तसं ते त्यांचं रूप आहे. बरं मग उमेश जगताप कुठला फटाका असतील? भिजलेला फटाका. भिजलेला फटाका. आता ते आमच्याकडे काम पण करतायत ना, त्याच्यामुळे आम्हाला त्या फटाक्याचा अनुभव आलेला आहे. 3 एपिसोड वाजतो, 1 एपिसोड वाजतच नाही. आता भिजलेला कसा असा प्रश्न असेल तर घामच एवढा येतो, तिकडे पण येतो. मला वाटलं इथेच येतो. घामाला उमेश येतो असं म्हणू शकतो. खरंय रे, खरंय. म्हणजे एसी चालू असताना सुद्धा कितीही कमी तुम्ही टेम्परेचर ठेवा, त्या व्यक्तीला घाम येतो. पण घामाचा पैसा हे इतकं सिरियसली नाही घ्यायचं. तर ते भिजलेला फटाका मी म्हणून म्हणालो त्यांना, तर तसे ते आहेत. गोड गोड फटाका. हा. आणि माया आणि शनाया? आयटम बॉम्ब. आयटम बॉम्ब कसं काय? नाही, ह्याच्यात काही पंच नसला तरी मला त्यांना आयटम म्हणायचं होतं. मी डायरेक्ट म्हणू शकत नव्हतो, म्हणून मी फटाक्याचं स्वरूप त्यांना दिलं. मलिष्काची कुठला फटाका? 1000ची माळ. कसं काय 1000ची माळ बघा ना तुम्ही, फटफट 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 एकदा सुरू झाली की त्याच्या आजूबाजूला तुम्ही कुठलेही फटाके लावा, आवाज येत नाही. तुम्हाला 1000ची ऐकायलाच लागते. तुम्ही इमॅजिन करून बघा ना, त्याच्या आजूबाजूला जरी तुम्ही सुतळी बॉम्ब वाजत असले, तुम्हाला 1000ची माळच पहिले ऐकावी लागते. तुम्हाला गंमत माहितीये का, घरात सुद्धा त्या कंटिन्यू एकट्याच बोलतात लहानपणापासून. हो ना, घरातल्या माणसांना सुद्धा डायलॉग असतात हे त्या विसरून जातात, त्या एकट्याच बडबड 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 करतात. मग घरातल्या माणसांनी यांच्याशी बोलायचं कसं, तर ह्या बोलत असतील तासभर, तर मग घरातली माणसं मोबाईलवर एखादं गाणं लावतात, मग ह्यांना वाटतं ओ आता 5 मिनिटं आपल्याला विश्रांती असं आहे. मग त्या तेवढ्या गाण्याच्या ह्याच्यात घरातली माणसं यांच्याशी बोलून घेतात, असं आहे ते. सोनाली कुठला फटाका आहे? हा, सोनाली कुठला फटाका? रॉकेट. रॉकेट तुम्ही बघा ना, रॉकेटचं कसं असतं माहिती, तुम्ही इथं लावा, लांब जाऊन कुठेतरी ते लँड करतं, म्हणून दुबईला गेलं. पहिल्यापासून तसं होत असतं त्यांचं, ते दुबईला त्याच्यासाठी गेलं. ते पण आता विचार ते सेट झाले असतील ना दुबईमध्ये? हा, सेट. अरे बुर्ज खलिफावरती कपडे वाळत घालतात. बघा आमचं कसं आहे, आम्ही कधीतरी जाणार, तुम्ही रोजच्या आहे तिथल्या. बुर्ज खलिफाला जाणार रोज कपडे वाळत घालायला? काय होऊच शकतं, असं काही नसतं. शाहरुख खानचा एक बर्थडे विश आणि सोनालीचे कपडे. काय असू शकतं, काही असू शकतं. एवढी हवा आहे वरती, लवकर वाहतात, रेंज चांगली येत असेल, तसं त्यांचं आहे. अद्वैत कुठला फटाका आहे? अद्वैत कुठला फटाका आहे? नागगोळी.
नागगोळी. का एक्सप्लेनेशन फार महत्वाचं आहे. खूप मोठा अपमान आहे. खूप नाही, एक्सप्लेनेशन नसले तो. चांगलं आहे. नागगोळी बघता क्षणी आपल्याला वाटते अरे हा कुठला फटाका आहे. एकदा लावल्यानंतर त्याचं टॅलेंट किती आपल्याला कळतं. बाहेर पडतच आहे. तुम्हाला वाटतं नागगोळी छोटी आहे पण टॅलेंट थांबत नाही बघा. तुम्ही बराच वेळ बघत राहा, टॅलेंट बाहेर पडतच आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की इकडे तिकडे फिरत असतं. ते टॅलेंट म्हणजे त्याच्यात लेखक आहे का दिग्दर्शक आहे का आपण ऍक्टर आहे का आपण हवायुद्धामधले लाफ्टर देणारे माणूस आहोत. ती नागगोळी इतकी पसरलेली असते की त्याच्यानंतर मग आपल्याला तो पसारा आवरण्यासाठी एक वेगळा वेळ लागतो. तसा अद्वैत दादरकर आहे. हे मी नेहमी सांगितलंय की ह्याच्या लाफ्टरची आपण डोअरबेल बसवून घ्यावी. बघा तसं डॉक्टर वाजवलं की तुम्हाला ऐकू ऑब्झर्वेशन काय म्हणजे तुमचं वाजलं की म्हणजे पटकन असं. तर तसं अद्वैत दादरकर आहे. अजून तुला कोण पाहिजे का? गिरीशोक सर. गिरीशोक सर. आकाश कंदील. कस काय? आकाश कंदील ना माणूस प्रसन्न, सदा आपलं प्रसन्न. त्या आकाश कंदिलाकडे बघितल्यानंतर आपल्याला कसं छान वाटतं. दिवाळी आली याचं पहिलं प्रतीक असतं आकाश कंदील. तसं माणूस दिसला आनंद येणार. गिरीशोक आले ना आता मस्त आहे, फ्रेश वाटतं माणसाला. म्हणजे 5 मिनिटं जरी ते कुणाबरोबर राहिले तरी तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव आलेला असेल की आपला पुढचा 1 तास भारी जातो. आणि ते प्रत्येकाच्या वयाचे होतात. प्रत्येकाच्या वयाचे होतात. प्रत्येकाच्या क्षेत्राबद्दल बोलतात आणि प्रत्येकाच्या टॅलेंटचं ते कौतुक करतात. मग निलेश साबळे असो, अभिजित खांडकेकर असो, अद्वैत असो, आरोह असो किंवा तुषार देओल असो. मला तर ते गिफ्ट पण करतात प्रत्येक वेळेला. अत्तर देतात. हा प्रत्येक वेळेला. म्हणजे हे आज त्यांनी आणलंय का हे तुला विचारायचं नाही होतं? आज पण दिलं त्यांनी, आठवणीने आणलंय. वा वा. पण त्यांचं कसं आहे घरामध्ये त्यांना आकाश कंदिलाचा खर्च नाहीये. कारण शेफची जी टोपी असते त्याच्यात एक बल्ब सोडला की काम झालं. त्याच्यामुळे ते तसं आकाश कंदील ते होऊच शकतात असं मला वाटतं. गुरुनाथ कुठला फटाका आहे? हा गुरुनाथ भुईचक्र. कस काय? तुम्ही कुठेही लावा ते एका जागी स्थिर आहे का बघा. ते किती पायात घुटमळत बघा. कितीही पायात घुटमळत असतात ते. बर त्याला तुम्ही घमेल्यात लावा नाही तर पातेल्यात लावा, बाहेर जायचं तसं आहे. त्याला तुम्ही पकडून नाही देऊ शकत. कुठेतरी दुसऱ्या घरात घुसणार, काहीतरी धमाका करणार. तसं गुरुनाथ आहे. राधिका. राधिका कुठला फटाका आहे? राधिका मसाले हेच तुला काही कमी नाही का? राधिका मसालेच आहेत. तुम्हाला माहितीच आहे राधिका मसालेने इतका कमाल केलेली आहे आतापर्यंत. त्याच्यामुळे राधिका ही मसाल्यात तर फेमस आहे. पण फटाका म्हणशील तर माझ्यासाठी पाऊस आहे. राधिका पाऊस आहे. म्हणजे कसं आहे बघा ना, पाऊस लावल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, आनंद वाटतो. पण नाही, पाऊस हातात पण फुटलाय बऱ्याच वेळेला. अनेकांनी शांतपणा केला होता मी हातातून लावतो वगैरे. तर तसं माझा मुद्दा होता, पाऊस हा हातात सुद्धा वाजलेला आहे आणि पाऊस लांबूनच बघायला चांगला. त्याच्या जवळ गेला, ठिणग्या डोक्यात पडल्या तर काय होतं तुषार देओलने अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे राधिका ही दोन्ही पद्धतीचा फटाका आहे. तिने दाखवून दिलंय तिच्या सिरियल मध्ये. मिताली कुठला फटाका? मिताली फॅशन फटाका. कसं काय? मिताली फॅशन फटाका आहे. कसं असतं त्याच्या पॅकिंगचाच खर्च जास्त असतो बघा. आणि दिवाळी असो नसो सगळ्यात जास्त जो फटाका बघा दिसत असतो सगळीकडे फॅशन फटाकाच तुम्हाला दिसतो. बर्थडे असो कुणाचा, काही असो, लग्न मुंज तेच जास्त फुटतात. हा फॅशन फटाकाच तुम्हाला जास्त तिकडे वाजताना दिसणार आहे सध्या. आणि आरोह वेलणकर. आरोह वेलणकर म्हणजे ती दिवाळीतली पिस्तूल असते का नाही, हा टिकलीवाली, त्याच्यातला टिकल्याचा रोल. कारण कसं असतं टिकल्यांचा रोल बघा, आपण असं वाजवतो, 2 वाजले 3री वाजले की नाही प्रॉब्लेम असतो. कॉन्फिडन्स पटकन येत नाही समोरच्याला, दिग्दर्शकाला. आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आता वाजणार, आपण डोळे बंद तोच नाही वाजत नेमका. तर तसं माझं एक मगाच्या 10 मिनिटातलं एक माझं ऑब्झर्वेशन होतं हे.
पण डॉक्टर तुम्ही हिचा एक वेगळा हसण्याचा लूप आहे हे मला आज कळलं. आता कोणता फटाका हो आहे? हो प्रार्थना आणि गायत्रीच्या हो वेगळं आहे. प्रार्थना आणि गायत्रीचं एक वेगळं मिक्सिंग आपल्याला आज मिळालं. ते आवाज येणारा एक फटाका असतो ना, चुई आवाज येतो. त्याला चिडी काय चिडी म्हणतात मला? चमन चमन चिडी म्हणतात. तिने बहुतेक त्याच्यावर जरा जास्त सीन केलेले दिसत. चांगलं अशी हसणारी माणसं आम्हाला आवडतात. त्यांच्यामुळे खरं तर शो चाललाय. अशा लोकांमुळे शो चाललाय. पण हा गमतीचा भाग होता खरं तर. या सगळ्यांमुळे जी धमाल आपल्या आयुष्यात आलेली आहे, फटाक्यांमुळे. सगळेच फटाके त्रासदायक नसतात, रंग भरतात. तसे तुम्ही आहात, तुम्ही रंग भरणारे फटाके आहात. त्यामुळे लोकांचं मनोरंजन इतकी वर्ष तुम्ही करतात. आता येणार आहे मम्मीकडे. मम्मीची दिवाळी कशी असते, स्मिता तांबे यांची दिवाळी कशी असते. मी असं ऐकलेलं आहे की तुमचे पतिदेव जे आहेत ते साऊथ इंडियन आहेत. हे नॉर्थ इंडियन नॉर्थ इंडियन इंडियन महत्वाचं आहे मला त्याच्यामुळे. मग आता तुम्ही दोघे वेगवेगळ्या प्रदेशांमधले असताना ती एकत्रित दिवाळी कशी असते. माझ्या नवऱ्याने एक काय खूप छान उपक्रम राबवला होता आणि जो मला प्रचंड आवडला. तो मला सरप्राईज देण्यासाठी माझ्या मैत्रिणीला किंवा आईला वगैरे फोन करायचा. तो मम्मी बताइए इस बार क्या करते हैं, तो ये त्योहार अभी आ रहा है. तर मी बघितलं की 8-10 सण असे गेलेत की हे नेहमी कुणाला तरी फोन करतात आणि ते सरप्राईज मला देतात. मग जेव्हा पाडवा आला तेव्हा मला असं लक्षात आलं की आता एक आहे, आपल्याला फीडिंग करायला पाहिजे. मला एक इन जनरल कळलं. माझ्या आईला, बहिणीला, माझ्या काही बेस्ट फ्रेंड्स आहेत, 4 फ्रेंड्स, त्यांना फोन करतात ते. तर मी सगळ्यांना सांगून ठेवलं की काय असतं, पाडव्याला ना जितकी तुम्ही जास्त गिफ्ट द्याल तितकं तुमचं म्हणे रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग राहतं आणि खूप हे आणि सांगितलं तुम्ही कमी गिफ्ट दिले तर ते अपशकुन आहे. अपशकुन आहे. आणि माझा सिन्सियर नवरा तर तेव्हा सोना तो देना ही पडता है जीजाजी, वो तो करना ही पडता है. अच्छा ओके. और चांदी जियाजी, चांदी तो बनती है असं करून. आणि त्याने छोटे 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 गिफ्ट असे करत मी वर रेडी होऊन येत होते तोपर्यंत त्याने की अभि हे ऑस्पिशियस बनाना है. हे रांगोळी पुसण्यापेक्षा भयंकर. स्पर्धा चालू आहे का. त्याच्यावर कोणाचं काही म्हणणं नाही. आता येणार आहे आरोहकडे. तुझी दिवाळी कशी असते, किंवा तुझ्याकडे बघताना मला वाटत नाही तू फार किडेबाज असशील, पण आता तू सांग. आहे मम्मी म्हणते म्हणजे कास्ट मधल्या लोकांचे चेहरे माझ्या दिवाळीच्या आठवणी ना म्हणजे थोड्या अद्वैतच्या पण आहेत, थोड्या गिरीशदादांच्या पण आहेत, अभिजितच्या पण आहेत. आणि आता ऐकताना मला एकदम असं होतं की अरे यार हे आपण पण हे असं केलं होतं, आपण असं पण केलं होतं, आपण असं पण केलं होतं. आणि ही दिवाळी जसं सोनाली म्हणाली माझ्यासाठी पण तशी थोडीशी स्पेशल आहे. कारण की मी बाबा होणार आहे. सो ही दिवाळी मी आवर्जून म्हणजे मी शूटवरनं सुट्टी आवर्जून काढून घरी जाईन, पण माझी ही दिवाळी माझी खरंच खूप खऱ्या अर्थाने स्पेशल या पुढच्या सगळ्या दिवाळी तुझ्या स्पेशल असणार. 100%. यावर्षी माझी पहिली सिरियल लाडाची मी लेखक. सो अजून आणि प्लस मी बाप पण होणार आहे, त्यामुळे सगळंच असं छान छान. शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू. मितालीकडे आता मी येणार आहे. मितालीची दिवाळी कशी असते आणि मितालीचे दिवाळीचे किस्से आम्हाला ऐकायचे पहिल्यांदा. मी आत्ता मगाशीच मी अद्वैतला म्हणाले मी अगदी सपोर्ट करते तुम्हाला दोघांना, कारण मी त्याच कॅटेगरीतली आहे. कारण म्हणजे लहानपणी अर्थात फटाके जसे दिसत नाहीत ना ते तसेच आहे. माझ्या लक्षात आलंय. तिला पण बघताना असं वाटतं ही बिचारी शांत असणार, पण आता ती पण म्हणते मी अद्वैत कॅटेगरीत आहे म्हणल्यावर. फटाके फोडायचं अर्थात लहानपणी खूप क्रेज होतं. आणि आमची सगळी जी बच्चा पार्टी होती ती आम्ही गच्चीत फटाके फोडायचो. तर त्या एक आजी होत्या आणि त्यांची सून जी होती ती नुकतीच लग्न करून आली होती. तर तिला हे सगळं काही पटेना की हे गच्चीत कसं काय फटाके फोडतात वगैरे. आणि आजींचा झोन असा होता की अगं चालतं ग, करतात ग, लहानपणापासून आहे वगैरे. तर ती खूप कटकट करायची त्यांची सून
की नाही हे चालणारच नाही, गच्चीत कसं आणि वगैरे वगैरे हो. तर त्या आजी एकदा आमच्याशी बोलताना असं बोलल्या की तुम्ही असं करू नका बरं का, तिला राग येईल वगैरे. म्हटलं आजी असं कसं यार, तुला पण माहितीये की आम्ही फटाके फोडणार. मग ती म्हणाली की द्या मग त्रास, द्या तिला त्रास. हे आजींनी सांगितलं, आई शपथ हे आजींनी सांगितलं, द्या त्रास, तुम्हाला त्रास देतो तुम्ही पण त्रास द्या. त्यांचा एक वेगळा पर्सनल. तर आम्ही त्यांच्या रांगोळ्या विस्कटायचो दुपारी सगळे झोपलेले असताना वगैरे. पण माझ्या बाबाने मला एक असं बजावून लहानपणापासून की नाही, दिवाळी म्हटलं की किल्ले करायचेच असतात, मग ते मातीत लोळायचंच असतं आणि मग ते तसंच करायचं. सो आमच्या ना असं एक मोठं कॉम्प्लेक्स आहे, तर प्रत्येक बिल्डिंग मधली मुलं मिळून आम्ही करायचो किल्ले आणि वगैरे. तर एका वर्षी असं झालं की त्यातले मावळे गायब झाले. कुणी ऍडमिटच करायला तयार नाही की कुणी घेतले आणि कुणी घरी नेले. तेव्हापासून मग टीम्स पडल्या, मग 3 वेगळे किल्ले होणार, आमचे वेगळे, तुमचे वेगळे. तेव्हा ना ते वॉकी टॉकी असायचे की जे रेंज मध्ये असतात आणि तुम्हाला तर आम्हाला असं खूप खुफिया काहीतरी एखादं गुप्तहेर असल्याचा फील यायचा. आणि मग आम्ही तू कुठेस, मी इकडे आहे, मग आता कसा त्यांचा किल्ला मोडायचा वगैरे हा झोन घेऊन आणि मग तो किल्ला जाऊन मोडायचा. उमेश यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन. बाकीच्यांच्या किस्स्यांना मॅच होणार आपलं काय. एखादा तरी उमेशने रिहर्सल केली असेल 50 वेळा. एखादा तरी किस्सा आपला यांच्या जवळ जाणारा बाबा हे खूप बोलतात बरं का आपल्याला, तू सांग. मी आता जेवढा शांत आहे, लहानपणी अजिबात नव्हतं, एकदम एक्झॅक्टली अपोजिट होतं माझं. तर ती दिवाळी आपली चालू व्हायच्या अगोदर 5 दिवस अगोदर गावाकडे ते दिन दिवाळी, गायमिशी दिवाळी ह्या सगळं जे करायचं असतं, बारस वगैरे करायचं, वसुबारस. हा सगळं वसुबारस. तर आम्ही ना तिकडे जाऊन त्याच्यामध्ये फटाके फोडायचे. ते तयार करून त्यांनी ठेवलेलं असायचं, पूर्ण सगळ्या गावात जाऊन तसं करायचं. सगळ्या पोरांचं तेच काम असायचं, जायचं आणि चांगलं दिसेल वगैरे त्याचं काय समज, जेवढं केलं त्या सगळ्यामध्ये एक फटाका लावायचा आणि सगळं असं छान केलेलं असायचं. ते मेजॉरिटी आहे इकडे, भयानक होतं. मग ते हातात फटाके फोडणे तर सगळे करतात. मी एकदा फोडला होता आणि खूप मोठा, म्हणजे हातातच फुटला तो. त्याच्यानंतर मग मी फटाके फोडायचं बंद केलं. मी आता पण फोडत नाही, मी घाबरतो. वा 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 वा. राजश्री तुमच्याकडे आता येणार आहे. तुमची दिवाळीची आठवण सांगा. तुम्ही या कुठल्या वर्गात बसता, इकडच्या की इकडच्या? माझं बालपण किंवा मी शिकेपर्यंत मी एका अनाथ आश्रमात होते, त्यामुळे माझी दिवाळी नेहमी दुसऱ्यांनी साजरी केली आहे. म्हणजे तुमच्या ज्या तुम्ही आठवणी सांगताय तर तसं एवढं मला नाही करता आलं, पण मी लहान असताना मस्ती मात्र केलेली आहे. मी बालिकाश्रममध्ये असताना आम्ही 60 मुलींची संस्था होती आणि आमच्या दिदी होत्या विजया चिटणीस. म्हणजे मी आज सगळ्यांसमोर सांगायला मला आवडेल की आज जी मी आहे ती त्यांच्या संस्कारामुळे मी आहे. कारण त्यांनी मला विजन दिलं होतं की त्या मला म्हणायच्या की तू आत्ताच ठरवायला पाहिजे की तुला आयुष्यात काय बनायचंय. ते हे रोज आम्हाला सांगायच्या. 60 मुली आम्ही होतो, त्यातल्या मला वाटतं माझ्या जवळजवळ आमचा 20 जणींचा ग्रुप आहे आणि आम्ही 20 जणीही कुठे ना कुठेतरी आहोत आज. प्रेक्षक हो, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत आणि ते स्टार आहेत महाराष्ट्राचे लाडके डॉक्टर गिरीश ओक सर. सर, मला सांगा की काय आहे तुमच्या यशाचं रहस्य? या क्षेत्रात रोल मॉडेल्स खूप आहेत, पण याच्या व्यतिरिक्त एक आदर्श माझ्यासाठी नेहमी होता. तो एक फिगर आहे परशुराम नावाची. एकाच वेळी युक्ती आणि शक्तीचं कॉम्बिनेशन असणारी जी व्यक्ती असते तो परशुराम आहे. तर ते माझ्यासाठी नेहमीच खूप आदर्श राहत राहिला. आणि त्याच्या जवळपास जाणारी फिगर माझे वडील होते. तर त्याची मी ही देवातली किंवा अशी फिगर म्हणूया आपण, मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं ते माझ्या वडिलांना पाहिलं आणि ते भयंकर वर्कहोलिक आहेत अजूनही. वा 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 वा. तुमच्या या यशाचा सुगंध असाच दरवळत राहो डेन्व्हर प्रमाणे. डेन्व्हर कडून तुम्हाला मिळत आहे हे गिफ्ट हॅम्पर. आजच्या अचीव्हर्ससाठी आहे प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज, डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर, द सेंट ऑफ माय सक्सेस. तर मंडळी, आपल्याकडे आज RJ मलिष्का आलेले आहेत. आता बघूयात त्यांचा एक धमाल डान्स परफॉर्मन्स.
लाजली ग पोर. एरवी मी लावणी करते आणि तू अशी आरडाओरडा करतेस, पण हे पहिल्यांदाच होत आहे मला असं वाटतं या मंचावर की जिथे तू अशी प्रॉपर नऊवारी नेसून फुल ऑन लावणी करतेस आणि मी तिथून तुला चीअर करत होते. पण मलिष्का तूने मेरी लाज रखली. म्हणजे मी तुला जे काही शिकवलं होतं ना एकदम सगळं केलंयस तू आज. आईच्या चप्पलची शपथ. आज जर मला शक्य झालं असतं तर मी गोल्डन ब्लास्ट दिला असता, तिकीट टू फिनाले दिला असता, पण पण नाही होऊ शकते. गोल्डन ब्लास्ट तर तेव्हा होणार जेव्हा तू या मंचावर माझ्या बरोबर नाचशील. व्हॉट यू से गर्ल्स? करूया ना. हो जाय असं म्हणतेस? हो असंच. पडदा लाजून फेकून टाकूया. असं करायचं? हो. तर मंडळी काय मजा आली की नाही? अहो मजा अजून बाकी आहे. हा फक्त एक आठवडा झाला. पुढच्या आठवड्यात बाकी सगळ्या झी मराठीच्या फॅमिली मेंबर्सना आपण भेटणार आहोत. तेव्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात अशीच धमाल करायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.